बातमी सविस्तर आहे। मीरा भाईंदर मधील आदिवासी जमीन बळकावल्याचं प्रकरण आणि त्या प्रकरणी भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्या कंपनीवरती ठपका ठेवण्यात आलेला आहे। चौकशी अहवाल महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे सादर करण्यात आलेला आहे। जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशी अहवाल महसूल मंत्र्यांकडे सोपवलेला आहे। मीरा भाईंदर तहसीलदारांच्या भूमिकेवर येईल यावेळेस संपूर्ण आता संशयाची सूय या ठिकाणी निर्माण होत असल्याचं बघायला मिळतंय। वैभव घाग आमचे प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट्स देत आहेत। वैभव, जमीन बळकावल्याचं हे प्रकरण आणि त्याच प्रकरणी नरेंद्र मेहतांच्या कंपनीवर ठपका ठेवण्यात आलेला आहे। हे प्रकरण काय, आत्ताचे ताजे अपडेट्स काय आहेत? वर्षा अगदी बरोबर आहे। मीरा भाईंदरचे जे स्थानिक आमदार आहेत भाजपचे नरेंद्र मेहता यांची जी 7-11 कंपनी आहे त्या कंपनीने आदिवासी जे लोक आहेत त्यांची जमीन जी आहे ती हडपल्याचा आरोप केलेला आहे। आणि या संदर्भात जे दोन कुटुंब आहेत, एक माळी कुटुंब आणि एक चौधरी कुटुंब आहे, या कुटुंबानं जे मीरा भाईंदरचा तहसीलदार आहे या संदर्भात तिकडे तक्रार दिली होती, मात्र तिकडून त्यांना व्यवस्थित काही उत्तरं मिळाली नाही। त्यानंतर त्यांनी जे ठाण्याचे जिल्हाधिकारी आहेत त्यांच्याकडे तक्रार दिली। हा संपूर्ण अहवाल जो होता तो त्यांच्याकडे दिला। त्यानंतर जे ठाण्याचे तहसीलदार आहेत त्यांनी एक कमिटी नेमली आणि त्या कमिटी नेमल्यानंतर त्या कमिटीनं पूर्ण या संपूर्ण गोष्टीची चौकशी केली। त्यामध्ये मात्र अनियमितता आढळली, त्यामध्ये काही त्रुटी आढळल्या। त्या जे कुटुंब आहेत त्यांना पैसे दिले नाही, त्यांची नावं वगळण्यात आली, त्यांना कोणत्याही प्रकारचं नोटीस दिलेलं नाही। या संपूर्ण गोष्टी ज्या आहेत तो अहवाल जो आहे तो ठाणे तहसीलदारांनी बनवला आणि तो अहवाल जे चंद्रशेखर बावनकुळे जे आहेत महसूल मंत्री त्यांना त्यामुळे पुढे काय कारवाई होते ते बघावं लागेल। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।